नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे 25 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्परांचं अभिनंदन करतात. तसेच आपल्या घरांना रोषणाई करून घर सजवलं जातं. ख्रिसमस वृक्ष सजावट हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असं मानलं जातं. यामध्ये चॉकलेट, केक हे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पुण्यातील वीणा पुंटो यांनी संपूर्ण घराची छान अशी सजावट केली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांनी आपलं घर सजवलंय. मागील 26 वर्षापासून त्या नाताळनिमित्त आपलं घर सजवतात. दर नाताळ या सणाला नवीन काहीतरी सजावटीचं साहित्य घेतात. आज मितीला त्यांचं संपूर्ण घर सजलंय. विशेष म्हणजे या उत्सवासाठी लागणारे सर्व पदार्थ म्हणजेच फराळ त्यांनी आपल्या हाताने तयार केलाय. 15 दिवसापासून अधिक काळ सजावट करून घरात त्यांनी नाताळ थीम साकारली आहे. बाजारातून सजावटीचं सामान आणून घरी छान ख्रिसमस ट्री आणि रोषणाईचं सामान वापरून त्यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी आपलं घर सजवलंय आणि यासाठी त्यांना 15 दिवसाचा कालावधी लागलाय. मिसेस वीना पिंटो ओरिजिनली मैंगलोर से हैं. अभी पुणे में आकर हमारा 26 इयर्स हो गया. तो 26 इयर्स से हम थोड़ा थोड़ा क्रिसमस ऑर्नामेंट्स एंड डेकोरेशंस कलेक्ट करके हर साल दो तीन चीज़ हम खरीद करके सिस्टमैटिकली अरेंज करके पैक करके सब हमारा कलेक्शन हो गया. एंड क्रिसमस एक बड़ा त्योहार और मुझे बहुत खुशी होता है कि मेरा घर को सजावट करने के लिए. वो मेरा पैशन है कि हर टाइम मेरा घर हमेशा अच्छा ही रहता है. अभी क्रिसमस के लिए सब कुशन कवर्स भी चेंज. अब क्रिसमस के बाद आए ना दूसरा ही डेकोर है पूरा. मुझे घर अच्छा रखने का एंड नीट एंड रखने का मेरा बहुत शौक है. नॉट जस्ट क्रिसमस, हर सीजन में तुम आएंगे तो मेरा घर हमेशा साफ रखती हूँ एंड हमेशा अच्छे से वो क्रिसमस द बर्थ ऑफ क्राइस्ट है. तो हम चर्च में जाते हैं, मिडनाइट मास होता है एंड बहुत चर्च कम्युनिटी से भी हम सेलिब्रेट करते हैं उसका. बर्थ ऑफ क्राइस्ट 25 दिसंबर को होता है, बट पूरा सीज़न एडवेंट बोलते हैं. सो एडवेंट का सीज़न हम चालू करते हैं. ये एडवेंट कैंडल है, तो फर्स्ट वीक 4 वीक्स होता है एडवेंट में एंड द 5th वीक इज़ क्रिसमस. सो दैट इज़ वाइट, दैट्स अ लाइट ऑफ क्राइस्ट. त्यांना घर सजवण्याची आधीपासूनच आवड आहे. यावेळी विविध पदार्थ म्हणजे चॉकलेट, केक, बिस्किट तसेच वेगवेगळ्या आकारामधले केक, याशिवाय बिंबिका, दोदोल, पुडिंग, रोज, कुकीज हे देखील बनवलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या घराची सजावट पाहून आपलं मन नक्कीच आनंदी होईल यात काहीही शंका नाही. शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे.